नागपंचमी का केली जाते साक्षी सांगणार गाईज तुम्हाला. तर इकडं बनलंय काय म्हणाला याला, तर आपण तर काही इथं झोका बांधू शकत नाही, त्यासाठी आपल्याकडे आयडिया आहे. सोफा आहे लोकांचा नाही, कटकट आहे. मित्रांकडे त्यांच्या मित्रांनी त्यांच्या मित्रांकडे. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे नागपंचमी, तर सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे नागपंचमी गाईज. तर आमची ऑफिसवरनं आल्यानंतर तयारी सुरू झाली आहे. तर मी जाऊन देवबाप्पा घेऊन आलो, थोडे फुलं वगैरे पण आणले आल्यानंतर, आणि आत्ता आवरलं आहे मस्त. साक्षीचं एक थोडं ऑफिसचं काम होतं ते पण फायनल झालं आहे आणि ती पण फ्री झाली आता. तर आता आपण जे साक्षीने बनवलं आहे, अप्रतिम स्वयंपाक बनवलं आहे आज गाईज. तर आपण नैवेद्य दाखवूया, देवाची पूजा करूया. तू काय बघतीये? हां, सगळ्यात महत्त्वाचं गाईज, नागपंचमी का केली जाते साक्षी सांगणार गाईज तुम्हाला. नागांची पूजा केली जाते. का केली जाते नागांची पूजा साक्षी? कारण ते शेतामध्ये असं उंदरं खातात. ठीक आहे, तर हा सगळ्यात महत्त्वाचं गाईज, हा जो सण आहे हा शेतकऱ्यांसाठी एक चांगला सण मानला जातो. जे की शेतातले काही उंदीर वगैरे असतात, थोडक्यात एक नाग शेतीचं संरक्षणच करतो गाईज. त्यामुळं जास्त करून हा शेतकऱ्यांसाठी चांगला सण मानला जातो आणि आपण पण शेतकरीचे, त्यामुळं सण हा साजरा केला गेलाच पाहिजे 100% गाईज. तर चला आता देवाची पूजा करूया मस्त, आणि नंतर मस्त असा साक्षीने बनवलं स्वयंपाक तुम्हाला दाखवतो गाईज काय काय बनवलं आहे आज. एवढं जास्त काय आयटम नाही बनवले, 2च बनवले, पण गाईज नाद नाही करायचं. हां, सगळ्यात महत्त्वाचं गाईज, आपला जो कार डिलिव्हरीचा जो व्लॉग होता गाईज, त्याला 10K व्ह्यूज झालेत म्हणून कंप्लीट. आता स्टार्ट केलाय हा ब्लॉग. खरं कारण ते गाईज. आणि आजच्या ब्लॉगची क्वालिटी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांग, कारण आम्ही काढतोय 4K मध्ये व्हिडिओ. तर चला आता देवपूजा करूया. चल, रेडी, स्टार्ट साक्षी, स्टार्ट. सो इकडं आधीच देवांची काही अशी पूर्ण तयारी झाली आहे. नागनरसोबा इकडं लावलेत आम्ही वरती, आणि इकडं बाकी पूजा गाईच. साईड साईड हटो साईड. आणि इकडं हे फुलं आहेत. साक्षी करेल म्हणजे पूजा. डायरेक्ट घरामध्ये 4 अगरबत्त्या लावायच्या आणि बाहेर 2. टोटल 6 अगरबत्तीच गाय. म्हणजे तिथे सगळे भरून टाकायचे नाही. काय भरणार आहे? हो, थांब 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 थांब, महत्वाचं काहीच. तर इकडं बनलंय काय म्हणाला याला, खीर नाही, खीर शेवयाची शेवयाची खीर बनली आहे. आणि इकडे बनलंय मसाले भात, की कारण की आम्हाला जास्त काही भूक नव्हती. साक्षी आता पूजा कराल मस्त, मग आपण करूया जेवण. ओके. वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाचा. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव. आत्ताचं जेवण वगैरे कम्प्लीट झालंय, मस्तपैकी जेवलोय, छान जेवण झालंय. आता एक राहिलंय आजचं, ह्या सणात असतं झोका खेळावा लागतो. तर आपण तर काही इथं झोका बांधू शकत नाही, मग त्यासाठी आपल्याकडे आयडिया आहे. आपण दाखवूया तुम्हाला काय आयडिया आहे माझ्याकडं, झोका कसा खेळायचा. मी तुला साक्षीला खाली घेऊन, काय आयडिया असेल सांग काय झोक्यासाठी, दाखवत चला तुम्हाला. तर गाईज आयडिया कळली असेल तुम्हाला, काय फायदा झाला पाहिजे ना गाईज. इथं एवढा झोका आहे. हे साक्षी, हे बघ ऑटोमॅटिक हालतोय तो. चल घ्या झोका खेळून. पाय केलं की नाही मी पूर्ण तुझ्या मनातलं. हां, माहीत असून उपयोग नाही ना, आणलं त्याला उपयोग आहे. चल खेळ, चल 2 राऊंड आणि मग दे मला. चल लवकर आवर. तर चला गाईज, अशी होती काही आपली आयडिया, जी की तुम्हाला आता समजली. तुमच्या इथं पण सोसायटीत जर असं असेल तर तुम्ही पण घेऊन जाऊ शकता पुढच्या वेळेस नक्कीच. फायनली आलोय वरती, आता मस्त आराम करूया, झोपूया, उठूया सकाळी. तर स्वागत आहे तुमचं मंडळी आमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होतं माझं वर्क फ्रॉम होम, आवरलं आहे. बाहेर मस्त असा सनसेट झाला आहे जस्ट, आणि मी बघतोय वाट साक्षीची, ती काय आणखी आलेली नाही आहे, तिला म्हणत थोडा उशीर. तर बाकी आत्ता बनवतोय मी चहा. मी चहा काय आणखी घेतलेला नाही गाईच, बराच वेळ झाला.
आवरलं आहे काम, थोडं घर पण आवरून घेतलं मी ती येण्याआधी. बाकी भांडे वगैरे आहेत ते इकडं टाकून दिलेत ह्या साईडला, इकडं आवरून ठेवलं आहे मस्त. आणि बाकी घर पण आवरले गाईज. तर बघतोय आता त्याची वाट, तोपर्यंत चहा बनवूया, ती पण येईल आणि मग बघूया आल्यानंतर ती काय म्हणते. ठीक आहे. तर मी गाडी पण धुतली गाईज, अर्धा तास घातला मी गाडीसाठी, मस्त अशी चाकचूक करून ठेवली, एकदम धुवून ठेवली मस्त. तुम्हाला इथं टाईमलॅप्स टाकतो, टाईमलॅप्स काढलेत थोड्या 1-2, त्या पण टाकून देतो. तोपर्यंत ते बघा, तोपर्यंत चहा बनतोय आपला. ओके. गाईज फायनली मॅडम इज घरी. आणि मॅडमने आज बे परत केलंच आहे, इथं बॅग ठेवली, डोक्याच कुठं अटकवलं माहीत नाही, जॅकेट तिकडे टाकून दिले आणि मॅडम बसलं तिथं. आणि आपला चहा पण फायनल झाला आहे गाईज, थोडा बाकी उकळतोय. तर आता मॅडम आपल्याला देतील चहा आणून. जा मॅडम, चहा घेऊन या, लगेच जा, मी थकून आले, लवकर जा. मी थकून आले. आणि मी काही तर काय झोपा नाही काढल्या दिवसभर बाई, दिवसभर काम करून एवढं घर आवरलं, चहा ठेवला तुझ्यासाठी, इकडं देवबाप्पाचा दिवा लावला, इकडं गाईज तुम्ही बघू शकता दिवा पण लावला गाईज. एकदम गॅलरी वगैरे आवरून साकसूक मस्त, गाडी वगैरे धुवून सगळं काम केले गाईज. आज किती 5:30 पावणे 6ला चालू केलं गाईज मी. गाडी धुतली, घरं आवरली, चहा पण ठेवला गाईज. यायला ना अपेक्षा बघितला गाईज, टुळली स्कूटी घेऊन जाय कुठेतरी दुसरीकडे बाहेर पण. मस्त चहा पिऊया गाईज आता. मग मॅडम बनवणार आहे आपल्यासाठी आज आपल्या रिक्वेस्टनुसार कढी, है ना मॅडम? नाही, तुम्ही घेऊन येणार, सगळं तुम्ही करायचं आहे आता, कारण आज तुम्हाला काही काम नाही. हो प्लीज. नाही मी करतो ना ते, मी आहे ना जबाबदारी एडिटिंग करायला, तुम्ही नका लोड घेऊ त्याचा. बनव पाहिजे सांगितलेलं ना 1000 वेळेस बाई, मॅडम वरती नका ठेवत जाऊ, आपला सोफा आहे लोकांचा नाही. दुसऱ्यांच्या घरी गेलं ना मग असं वरती ठेवायचं असतं, आपल्या घरात जरा काळजी घ्यायची बाबा. इथं इथं ठेवायचं नाही, बघितलं गाईच, याला म्हणतात आत्रापणा. तर चला आता चहा पितो मी, तरी आपल्याला घेऊन आल्यात सोबत येत. आणि काय आणलं मॅडम सांगा एकदा. सँडविच. आणि बाय रिक्वेस्ट मॅडम चहा पण इकडे घेऊन आलाय मस्तपैकी. आता खाऊया. काय आणलं म्हटली? सँडविच. यो दोन्ही पण मला आणले ना गाईज. बघून काय घेते इथंच खायला, राहत नाही गाईज, खातो मी सँडविच. चला. काय 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 चला. मॅडमच्या ऑफिसचा थोडाफार तर म्हणजे हेच घेईल ना मी आता, बिना खाल्लेलं, दुसरं कशाला खाऊ. सॉस लावतो का? टाकून दे आधी, घास खाऊ दे. पनीर कोण आणलं आज? असं काही आहे गाईज. चला आता खाऊया आणि चहा पिऊया. आता वाजले 7:30. आता जेवण भेटेल आपल्याला किती, 12 वाजता का 1 वाजता? खरंच जेवण आता. बाय बाय. काका म्हण बरं. आणि काकी, काकी म्हण. ताती नाही काकी. इया इया. चला बाय बाय करा, बाय बाय, बाय बाय कर, बाय, गुड नाईट, बाय बाय. हा स्वीट पा, बाय बाय, बाय बाय कर, बाय बाय. तर गाईज फायनली जेवण झालं आहे मस्त. अशी साक्षीने आपण जी ऑफर दिली ती साक्षीला की बाबा मला कढी खायची आहे, ती आज पूर्ण केली आहे मॅडमनी. थोडा उशीर झाला आहे पण ठीक आहे ना. किती वाजले? 10:30 वाजता गाईज. पण मस्त जेवण झालं, एकदम छान. आता झोपतोय. तोपर्यंत ब्लॉग कसा वाटला कमेंट करा. जर आमचे ब्लॉग आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फर्स्ट मेन थिंग. नंतर आवडत तरी पण करा सबस्क्राईब, शेअर करा, लाईक करा. आणि सबस्क्राईब. हां, सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा ना गाईज,
जे की आता माझे मित्र आहे, माझ्या मित्रांनी दुसऱ्या मित्रांकडं, त्यांच्या मित्रांनी त्यांच्या मित्रांकडं, त्यांच्या मित्रांनी त्यांच्या मित्रांकडं आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्या मित्रांकडे, असं जर करत गेले तर लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर, मला ते सबस्क्राईब असं जरा थोडं जड जातं, पण ठीक आहे. गो 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 चेस युअर ड्रीम्स, मेक एव्हरी सेकंड काउंट. पुढं लाईक शेअर सबस्क्राईब. तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. तोपर्यंत बाय बाय.